हुंडा देण्याघेण्याच्या प्रथेचे अनेक बळी आजवर महाराष्ट्रानं पाहिलेत। त्यातलंच ताजं उदाहरण म्हणजे शीतल वायाळ। शीतल सारखीच परिस्थिती भिवंडीमध्ये एका मुलीवरती ओढावली आहे। साखरपुडा होऊन काही दिवसातच तिचं लग्न मोडलं, पण मोठ्या धैर्यानं ती या संकटाला सामोरे गेली आहे। 12 मार्चला ललिताचा साखरपुडा झाला। लग्नाची तारीख ठरली 1 मे। मुलगा HDFC बँकेत नोकरी करणारा शहापूरचा भास्कर वेखंडे। साड्या खरेदी झाली, मानपानाचे कपडे झाले, मुलाचे कपडे झाले, सोनं खरेदीही झाली। इतकंच काय, लग्नपत्रिका छापून त्या वाटल्या सुद्धा। पण तितक्यात तिच्या आनंदावर विरजण पडलं। त्याने मला कॉफी शो मध्ये बोलून घेतलं। तिथे बोलून घेतल्यानंतर तो मला बोलला की माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 5 लाख रुपये आणि 10 तोळे सोना, तर मग मी लग्नाला उभे नाही राहणार। जर मी लग्नाला उभे तुझ्याशी लग्न नाही करणार आणि नंतर मग तुला नांदवणार नाही वगैरे। भिवंडीतल्या कळंबोली गावात ललिताचे वडील हे शेतीसोबत प्लंबिंगचं काम करतात, तर ललिता ही मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते। प्लंबरची कामं मोलमजुरी करून सगळे आमचा व्यवसाय चालवितो। इकडून तिकडून कर्ज केला, काही बरेचसे लोकांच्याकडून पैसे आणले आणि घराचं सर्व या परिस्थितीला सामोरे जाऊन सनी सर्व पैसा इकडून तिकडून गोळा करून सनी लग्नाला तयार झालो। ललिताच्या घरच्यांनी भास्करच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते मानायला तयार नव्हते। अखेर मोठ्या धीराने ललिताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मुलीने आमच्याकडे तक्रार केलेली आहे। मुलीने तक्रार केल्यानुसार आम्ही ताबडतोब तो गुन्हा डावरी ऍक्ट नुसार दाखल केला, कलम 4 नुसार, आणि आरोपीच्या शोधात सध्या आम्ही आहे पथक स्थापन केलेले आहे, 2 पथकं। ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्याचे बेतात आहे। सगळेच आई वडील गरीब असतात, शेतकरी मोलमजुरी करून मुलीच्या लग्नासाठी तयारी करतात, स्वतः उपाशी राहतात, नाही या दिवसाची वाट बघतात। कुठे पण स्वतःचं पोट मजुरी हे करून चिमटे काढून ते लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करतात। आणि ऐन टाइमवर असे हे कठोर वृत्तीचे मुलं, एकदम नीच वृत्तीची मुलं ऐन टाइमवर असे करतात। अशा मुलांना सजा म्हणजे कठोर सजा झाली पाहिजे, कुठेही तोंड दाखवण्याचे लायकीचे नाही राहिले पाहिजे। शीतल वायाळनं कर्जबाजारी वडिलांना लग्नाचा भार नको म्हणून आयुष्य संपवलं, पण आज शीतलसारखीच परिस्थिती ओढावलेली ललिता मोठ्या धैर्यानं या संकटाला सामोरं जाते। हुंडा देणार नाही अशी भूमिका हिनं घेतली, मात्र हुंडा घेणार नाही असं ज्यावेळी प्रत्येक नवरा मुलगा म्हणेल त्याच वेळी मोठी क्रांती घडेल। दीपक पळसुले, ABP माझा, भिवंडी।